तू आता इथून कुठेही जायचं नाहीयेस. सोनी मॅडम, ये शुभू. शुभू, तू केलेला प्लॅन मस्तच होता आणि तो सक्सेसफुल सुद्धा झाला. मी खूप खुश आहे. अपर्णा मॅम, मला एकट्याला कुठे क्रेडिट देत आहे? खरं सांगू, हे तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही आत्तासाहेबांचं बोलणं ऐकलं नसतं ना, मला काहीच सुचलं नसतं. हो, पण हे सगळं तू घडवून आणलंयस आणि मला जास्त या गोष्टीचा विचार करून आनंद होतोय की आपण नंदाक्काला हरवलंय, जे आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं. खरंय. मॅडम, तुम्ही असं तोंड पाडून का बसलाय? आता तर अहो काळे ढग पांगलेत. तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट यायला पाहिजे मॅडम. तुमच्या भाषेत ते हुरपूर हिट झालंय. हा, हो, आणि खरंच तुम्ही दोघांनी माझ्यासाठी जे केलंय ना, त्यासाठी खूप खूप थँक्यू. पण खरं सांगू का, मला ना असं धर्मसंकटात अडकल्यासारखं झालंय. मॅडम, अहो असला काय बी विचार करू नका तुम्ही आता. अरे म्हणजे बघ ना, जर साहेब माझे बाबा नसतीलच तर 6 महिन्यांनी मला लग्न करून या घरातनं जावंच लागणार आहे. मॅडम, अहो 6 महिन्यांनी ना, आत्ता तर नाही ना. अहो त्यामुळे आत्ता उदास का व्हायला लागलाय? त्यावेळेचं त्यावेळी बघू की. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे मॅडम. चला, एक स्माईल द्या. तुमचा चेहरा गुलाल उधळण्यावानी झाला पाहिजे आता. तुम्ही म्हणता कसं, लॉजिकला सुट्टी, मॅजिकला एंट्री. हा, हस ग आता. सानूचा फोन. सानू, बोल की बाळा. हॅलो दादा, लवकर घरी, आपल्याला सामान पॅक करावं लागतंय. का सामान पॅक करावं लागतं? काय झालं अचानक? स्वीटीनं आपल्याला घर खाली करायला सांगितले. तू बोलला होतास ना 2 दिवसात घर खाली करतो म्हणून. ते 2 दिवस आज पूर्ण होतंय. हे काय चाललंय? असं काय बोलायलीस तू अचानक? अचानक नाही हो शोभाताई, मी तुमच्या भावाला सांगितलं होतं ना व, पण त्याने तर मलाच माज दाखवलं. 2 दिवसात घर खाली करतो. बोलवा आता तुमच्या भावाला, करा घर खाली. अगं स्वीटे, असं काय करतात? जरा विचार कर की आमचा कुठं जायचं आम्ही. मारुती राया, मी कसं विसरू शकतोय? ठीक आहे सानू, तू काय काळजी करू नकोस, मी लगेच येतो. लवकर ये दादा. हा, ठेव. मॅडम, मला लगेच जायला पाहिजे. काय प्रॉब्लेम झालाय का? अहो काही विशेष नाही, फक्त मला जरा लवकर जायला लागणार. हा, चला येतो मी. बरं बरं.